जानू, तू आणि जयंत दोघेही एकदा हरीशच्या दुकानात जाऊन या. अगं इतकं मोठं दुकान आहे. जयंत, मी आता जानूला सांगत होतो तुम्ही दोघे एकदा हरीशच्या दुकानात जाऊन या. अरे फार छान वाटेल, इतकं मोठं दुकान आहे. हा लक्ष्मी, हा बरोबर की नाही का? हो हो जानू, जायलाच हवं तुम्ही तर. इतकं छान दुकान आहे ना. हो ना बाबा, खरंच जायचंय हो आम्हाला दादाच्या दुकानात. ए जयंत, आपण जाऊयात. हा जानू, एक सांगू, मला सगळ्यात बरं या गोष्टीचं वाटलं की माझी नोकरी जायच्या आधी आपला हरीश मार्गी लागला. अहो हा, काय बोलताय तुम्ही? तसं म्हटलं नोकरीच्या. जणू काय आता रिटायरमेंट लगेच आली आहे तुमची. खूप वेळ आहे अजून त्याला. ए आई, असं नाही. आता बाबा सुद्धा एवढी वर्ष नोकरी करून दमलेत आणि आता त्यांनी सगळी जबाबदारी दोन्ही दादांवर टाकायलाच हवी. नाही ग बाई, असं इतक्यात दमून कसं चालेल? संसार करायचा म्हणजे विडा उचलण्यासारखं आहे. शेवटपर्यंत निभावावं लागतं, कळतंय का? अरे वा, छान बारीक केलंय. ए जयंत, ये ना तू पण आमच्यासोबत गप्पा मार. बस. हा, ये जयंत. हा, एक कामाचा कॉल आहे, तो करतो आणि मग घेतो. अरे यार, 9 लाख रुपये कुठून आणू मी आता? बँकेचा हप्ता कसा भरू? या विजयने ना खूप मोठा चुना लावलाय मला. आता कोणाला सांगू मी या सगळ्याबद्दल? हप्ता गेला नाही तर बँकेचे लोक घरी येतील का? बापरे, काय करू मी, काय करू? हरी हरी, काय झालं? एवढा का घाबरलेस तू?
काय नाही अगं, ते तू अचानक हात ठेवलास ना आणि मी कॅल्क्युलेशन करत बस म्हणून मला ना सुचवलं नाही काही. बोल ना, काय म्हणत होतीस? नाही काही नाही. अरे उद्या प्रोजेक्टची मीटिंग आहे माझ्या. मी ऑफिसला लवकर जाणार आहे हेच मला सांगायचं होतं. सो मी आतमध्ये जाऊन आता प्रेझेंटेशन करते आणि माझं काम झाल्यावरच मी जेवेन. तू माझी वाट बघू नकोस. जेवून घ्या. हो हो मी किती घाबरलाय सर. नाही ओके. जेवून घ्या. हो हो. अरे काय झालं? काय नाही. काय करत होता? दरवाजा कशाला लावला होता? कड्या कशाला लावून बसला होता? झोपला होता? हा झोपलो. हा? नाही असं काही नाही. मग येता येता गाडीवरून दळण आणलं असतं तर किती बरं झालं असतं नाही. पण नाही, काय तर म्हणे मी दमलो. आम्ही नाही दमत. आता मला परत पायपीट करत दळण घ्यायला जावं लागणार. ते बाई सगळं कंटाळा सगळं. ए वीणा, हा अगं जे काय बडबडतेस ते आम्हाला ऐकायला येईल असं तरी बडबड, नाही तर बडबडू नकोस. हो का? नाही आता आवाजाची पट्टी किती ठेवायची ती तुम्हीच सांगा. काय? काय आहे? बाजूला. बापरे, इतकी मस्तीखोर म्हणजे काही ते विचारच जादूचे नको. किस्से. अरे जय, ये रे, बस बस बस, तुला एक गंमत सांगतो जादूची, बस जरा. हिला बरं का, खूप लहान होती हा, हट्ट धरून बसली की मला पोलिसांचा ड्रेस पाहिजे, नाही का? अगं बाई, हो. पोलिसांचा ड्रेस आठवतंय का? विसरलीस? हो बाबा, आठवतंय. तो किस्सा विसरणं शक्यच नाहीये. अरे हिला इतकं समजावायचा प्रयत्न केला, म्हटलं काही वाटेल ते देतो, पण अगं हा हट्ट सोड, ऐकायलाच तयार नाही. अरे शेवटी गेलो एका ड्रेसवाल्याकडे, म्हटलं की लहान मुलीचा पोलिसांचा ड्रेस हवाय. तो माझ्याकडे बघायला लागला, म्हटलो लहान मुलीचा पोलिसांचा ड्रेस कुठे मिळणार आहे? नाही मिळाला. तसाच घरी आलो, तिने पाहिलं की ड्रेस मिळाला नाहीये. अरे अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं माहिती आहे, किती रडली होती. त्यानंतर आम्हीच युक्ती काढली. आम्ही तिला म्हटलं, आता तू अशी रडत बसलीस ना तर पोलिसांना कळणार आणि पोलीस स्वतः येणार आणि तुला उचलून घेऊन जाणार. आम्हाला वाटलं आता गप्प बसेल, कसलं काय, आणखीन मोठ्याने भोकाड पसरलं तिने. आणि आई, तुला तो किस्सा आठवतो? म्हणजे लहान असताना मी लपाछपी खेळत होते आणि 2 तास पाण्याच्या पिंपातच जाऊन बसलेले. बाई, अहो धाबे दणाणले होते आमचे. मी आणि भावना अख्खं घर हिला शोधत होतो, पण ही काही सापडे ना. तसं टेन्शन आलं होतं आम्हाला. मग तुला माहित होतं, पण तू कोणालाच सांगितलं नाही. आणि तुला माहितीये जय, आई आणि भावना ते एवढा वेळ शोधत होत्या मला, एवढ्या हाका मारत होत्या, पण मी अजिबात त्यांच्या हाकेला हो दिलं नाही. हो अहो, तुम्हाला सांगते, कितीतरी वेळाने यालाच दया आली आणि मग ह्यानी सांगितलं. हा, माझ्या बरोबर असताना कधी एवढी हसत नाही जानू, पण आज माहेरची माणसं आली आहेत तर जरा जास्तच हसते. जानू, जरा आत येतेस का प्लीज? थोडंसं बोलायचं होतं. आता हा, लगेचच ये ना प्लीज. आई, मी आले. जयंत, अरे जयंत, आई बाबा आहेत बाहेर आणि ही वेळ आहे का रोमॅन्स करायची? बाजूला. रोमॅन्ससाठी स्पेसिफिक वेळ असते का?
अच्छा जान, तुला एक जोक सांगू? जोक हम्म. आत्ता हम्म. हा सांग. सो जोक असा आहे, एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत होते. हं? तर हत्तीला देवळात लपलेली मुंगी लगेच ओळखता आली. सांग कशावर? कशावरून? कारण देवळाबाहेर काढलेली चप्पल हत्तीला लगेच दिसून आली. हे काय जानू, जोक फनी नव्हता? तुला तुला हसू नाही आलं? जयंत अरे जानू, बाहेर तर किती जोर जोरात हसत होतीस तू, मग आता काय झालंय? असं नाही जानू, हसायचं, प्रॉपर हसायचं. ओके, आपण पुन्हा ट्राय करू. मी दुसरा जोक सांगतो. ओके, तो दुसरा जोक असा आहे, शाळेत गुरुजी विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारतात की आपल्याला चंद्र जवळ आहे का दिल्ली? विद्यार्थी म्हणतो चंद्र. गुरुजी म्हणतात कसं काय मला सांग? तर विद्यार्थी म्हणतो गुरुजी, चंद्र तर आपल्याला इथून दिसतो, दिल्ली नाही. हे काय जानू, तुला अजूनही हसू नाही आलं? बाहेर तर एवढी हसत होतीस तू, मग आता काय झालं? दिस इज नॉट फेअर जानू, बाहेर जोर जोरात हसत होतीस तू. इट्स लाईक अशी अशी हसत होतीस तू जानू, मग आता हस ना. तुला हसायलाच लागेल जानू, तुला हसायलाच लागेल. हे बघ, एक्झॅक्टली अशीच हसत होती. जयंत अरे काय करतोय? Okay. अशीच हसत होती. ओके ना, चल बाहेर, आई बाबा वेट करत असतील. जयंत तू असं का वागतोस? जानू, मला बघायचं होतं तू माझ्यासोबत पण तितकीच हसतेस का, हे पाहायचं होतं मला. तू हसलीस. चल आता बाहेर. आजी आले. अशी अशी काय झालं? काही काही हवंय का? नाही इथे बाथरूमला जायचंय मला. बाथरूम हो. या रूम मध्ये आहे. हो आतमध्ये जायचं असेल तर जाऊ शकता. हो. आत्ता तर यांचा आतून मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता, पण बाहेर आल्यावर जानूचा चेहरा मात्र पडला होता. काय मग बंधुराज, बिझनेसमनचा आव चेहऱ्यावरच आहे का आचरणात पण आणलाय? बिझनेसमन सारखं वागतोयस की नाही? नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे सेव्हिंग वगैरे करायला सुरुवात केलीस की नाही? मी तर नेहमीच म्हणतो बचत हीच खरी कमाई. दादा, सेव्हिंग तेव्हा करेल जेव्हा प्रॉफिट होईल. अजून प्रॉफिटच होत नाहीये तर बचत कसा करू? होईल रे प्रॉफिट, टेन्शन नको घेऊस. हे बघ, आता तुला मूल बाळ झालं तेव्हा तुला असं लक्षात येईल की आपण सेव्हिंग केलं असतं तर बरं झालं असतं. माझ्याकडे बघ, मी माझ्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. माझ्याच नाही, आमच्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. इकडे शिक, काहीतरी मोठ्या भावाकडून शिक. दादा मला सांग, आतापर्यंत तू अशी किती सेव्हिंग करून ठेवली? वेड्या, भरपूर सेव्हिंग केली आहे. म्हणजे तुला सांगतो, वरच झाल्यापासून मी पगाराच्या कमीत कमी 30% तरी सेव्हिंग केली आहे दर महिन्याला. 30%? हा, आई शपथ, याच्या पगाराच्या 30% म्हणजे 8,000, म्हणजे वर्षाचे अंदाजे 1,00,000 रुपये. पूर्वी पगार कमी असेल असं पकडलं तरी दादाकडे आत्ता 5 ते 8 लाखाचं सेव्हिंग नक्की असेल. हा,
शिक, काहीतरी मोठ्या भावाकडून शिक. हा? दादा मला सांग, तू एवढे सगळे पैसे मग गुंतवतोस कुठे? ते गुंतवायला मी काय वेड आहे काय? गुंतवायचं म्हणजे रिस्क असते रे. मी ते सगळे पैसे हा सांग ना, बोल ना. हा सिगरेट संपली की जाऊन झोप. जास्त विचार करू नकोस. हा. हा पण बचत कर. ते पैसे आई तुम्ही सिद्धूकडे काही विषय काढला? कसला ग? घ्या. कसला काय? लग्नाचा. कमाल आहे तुझी. का एवढा कसला विचार करतेस तू? लवकरात लवकर त्याच्याशी बोलून बघ, म्हणजे पुढल्याच महिन्यात लग्नाचा बार उडूया आपण. आई हो, मला सुद्धा बोलायचंच आहे त्याच्याशी, पण त्याचं माहितीये ना कसं आहे. मग? त्याला वेळ आहे का आपल्यासाठी? दिवसभर काही ना काहीतरी त्याचं काम सुरू असतं. पाय काही घरात टिकत नाहीत त्याचे. हा म्हणजे तो समोर बसला तर बोलेन ना मी. खूप कमाल आहे तुझी. पोटचा मुलगा तुझा आणि तुला ताब्यात ठेवता येत नाही. आई, ताब्यात ठेवायला तो काय खुकुला बाळ आहे का? आई, आणि ना मला ना त्याला मध्ये असं अडवायला नाही आवडत. काय 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 कसला रंगला तेवढा गप्पा? सिद्धू, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आत्ता मी आजीशी तुझ्याच विषयी बोलत होते. हल्ली तू काही वेळ देत नाहीस ना मला. आहे का आईसाठी थोडासा वेळ तरी आहे का? अगं बस काय आई, माझा सगळा वेळ तुझ्यासाठीच तर आहे. बोल ना, काय काम आहे? 0 मिनिटात करतो की नाही बोल. अरे वा, आज भलताच खुश दिसतोयस. काय चाललंय काय? हा काय चाललंय म्हणजे? सिद्धू नेहमीच तर खुश असतो आई. काय मग मित्रमंडळ काय म्हणताय? निवांत. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? एकदम जकास. भटकंती तर जोशातच सुरू असेल ना तुझी. विषय काय खायला करू सिद्धू तुझ्यासाठी? लेमन राईस. बरेच दिवसात केला नाहीस आहे तू, प्लीज. आत्ता करते. तू फ्रेश होऊन ये पटकन. तू फ्रेश होईपर्यंत लेमन राईस तयार असेल. हा, लव्ह यू आई. आलंच. रेणुका, काय म्हणावं आता हिला? एवढं सुद्धा तुला विचारता आलं नाही होय ग? आई अहो, पण तुम्ही बघितलं का सिद्धूकडे? किती खुश दिसत होता तो. तुम्हाला एक सांगू का, जेव्हापासून तो पूर्वीला भेटलाय ना, तो असाच असतो. अगदी खुश असतो. मला तर ना आता खात्रीच पटायला लागलीये की त्याला आता लग्नासाठी ना विचारायची गरजच नाहीये. त्याला पूर्वी आवडलीये. मला असं वाटतं आपण लग्नाची तयारी सुरू करूया. खरंच? होय, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि सिद्धू मध्ये झालेला बदल मलाही जाणवतोय. हो ना? आणि म्हणून आपण त्याच्या लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढू. अगं बाई, जाऊ बाबू. अहो तुम्ही बसा, मी वाढते. ही तुम्ही प्लीज बसा. आज सगळं मी करणार. अहो तुम्ही सगळ्यांनी फक्त आरामात जेवण एन्जॉय करायचंय. ओके, प्लीज बसा ना. या. गाव तर छान दिसतोय. हा? खवंग वास सुटलाय. हम्म. आजी, आता तू ही जाऊ हा. बाबू. आता सगळ्यांना वाढलंय, तुम्ही बसा, एकत्रच जेव. हो, अजून आणायचंय.
बाबा पापड घ्या ना. जावई बापू, आता सगळ्यांना सगळं वाढून झालंय, तुम्ही बसा एकत्र जेव. हो आई. जानू वाळ बघत जरा. करूया सुरुवात. हो, तुम्ही प्लीज आधी सुरू करा ना. आई, आज तू तुझ्या जावयाच्या हातचं खाऊनच बघ. तुला सुरुवात करायची जयंत? येस प्लीज सुरू करा. वाह. पुलाव फारच छान झालाय. हो ना, हो खरं सांगते जावई बापू, एखादी सुगरण बाई लाजेल असा बेत झालाय आणि चव सुद्धा. थँक्यू बाबा, थँक्यू आई. जयंत, काय रे, काय झालं, जेव ना. काही नाही जानू, तुम्हा सगळ्यांना असं आनंदात एकत्र जेवताना पाहून माझं पोटच भरलंय तसं. अहो असं कसं, काहीच खात नाही आहात तुम्ही, काय झालं? काही नाही आई, ते कधी कधी आपणच बनवलेला स्वयंपाक आपल्याला जात नाही ना, तसं झालंय ते. तुम्ही प्लीज कॅरी ऑन करा. अगं बाई, तुम्हाला काय हवंय खायला सांगा, मी पटकन बनवते. नको आई, खरंच नको. तुम्ही आरामात जेवा ना. माझं तसं पोट भरलंय. जयंत, असं नाही, अहो सांगा ना. जयंत अरे, काहीतरी हे. हो. ओके. जयंत, पुलाव उत्तम झालेला आहे. कारण तू मुलगा असून एवढा छान स्वयंपाक करतोस म्हणजे खरंच कमाल आहे. आमचा संतोष किंवा हरीश या वाट्याला फिरकत सुद्धा नाही ना. जानू, नशीब काढलंयस तू मात्र. हे मात्र अगदी खरंय. खरंच या बाबतीत मी खूप लकी आहे. थँक्यू बाबा, पण खरं तर मीच जास्त लकी आहे. जान्हवीकडे पाहून रोज काही ना काहीतरी नवीन बनवून तिला खायला घालावं असं वाटतं. विश्वा, किती वेळा दार वाजवलं तरी दार उघडलं नाही. कानात हेडफोन्स घालून बसला असेल.
मला म्हणतो हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. काका अजून आले नाहीयेत आणि आप्पांच्या गोळ्यांची वेळ झालीये. गोळ्या चुकवून चालणार नाही, काय करू? आप्पा, मला माहितीये काका तुम्हाला नेहमी भरवतात, पण ते अजून आले नाहीयेत आणि आपल्याला गोळ्या चुकवून चालणार नाही ना. मग आजचे दिवस मी भरवू तुम्हाला? कोण भरवतोय? कुणाची एवढी हिंमत झाली? सई तू? काका, ते काय झालं, तुम्ही घरात नव्हता आणि आप्पांच्या गोळ्यांची वेळ चुकली असती ना, म्हणून मी भरवलं. आणि मी विश्वाला सुद्धा खूप हाका मारल्या, पण तो हेडफोन्स घालून बसला असणार आहे, त्यामुळे त्याला कळलं नाही, म्हणून मग मी भरवलं. आय एम सॉरी काका. आणि आप्पांनी तुझ्यातून खाल्लं? हो, नकळत मी धाडस केलं भरवण्याचं आणि आता शेवटचे 2-3 घासच राहिलेत. सई एक काम कर बाळा, आप्पांच्या जर गोळ्या आणतेस? हो. आप्पा, आजपर्यंत तुम्ही मी सोडून इतर कुणाच्याही हातून कधी खाल्लं नाही, आणि आज चक्क सईच्या हातून खाल्लं. साहजिकच आहे म्हणा, मुलगी फार गोड आहे, किती जीव लावते ना सगळ्यांना. आप्पा, याच गोष्टीवर मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी विश्वासाठी सईचा विचार करतो. सई तुम्हाला नातसून म्हणून आवडेल काय? जावई बापू, काय करता तुम्ही? अहो आणा ते, मी करते. राहू दे मी करतो ना. जान्हवी, काय जयंत, राहू दे रे. अहो, असं काय करताय? मी यांना उपवास द्यायला गेले होते, मी आता हे सगळं आवरणारच होते. आई अगं असू दे, जयंतला सवय अगं हे सगळं करायची. आणि तो मला असं म्हणतो की मी घरात असताना तू अजिबात काही काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा, मी सगळं काम करणार. अगं काहीतरी काय. जानू, जयंत तुला कुठलंच काम करू देत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण म्हणून सगळी कामं हाच का करतोय? अगं, एवढं मोठं घर आहे तुम्हा लोकांचं, नोकर चाकर तरी नक्की असणार. हो बाबा आहेत, मग पण ते आता येत नाहीत, ते अगदी पहाटे येतात आम्ही झोपेत असताना. आणि जेव्हा आम्ही झोपेत असतो ना, तेव्हाच ते घरी येऊन सगळी साफसफाई करतात आणि निघून जातात. आता हे काय आणखीन नवीन? अगं जानू, ते साफसफाई करणारे लोक येतात तेव्हा तू समोर असायला हवं आणि तू स्वतः त्यांना सांगायला पाहिजे काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे ते. आजी अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे,
पण ते अगं पहाटे येतात, मी म्हटलं ना तुला, तेव्हा आम्ही झोपेत असतो. तर आता मी त्यांना कधी भेटलेच नाहीये, मग मी कसं सांगणार त्यांना काय काम करा आणि काय नाही ते. जानू, म्हणजे तू त्या नोकरांना अजून पाहिलंच नाहीयेस? जयंत, आमच्याकरता हे सगळं नवीनच आहे रे. हो ना. हे झोपलेले असताना येणारे नोकर, हे कोण आहे ते एकदा पाहायलाच पाहिजे. तुला सांगतो, ज्याने कोणी विनोदला मारलंय ना, त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मी. अरे नाही ना, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मिळाले खरं, बट नंबर प्लेट ब्लर आहे रे. लास्टचे 2 डिजिट दिसत आहेत फक्त. त्यावरून आता त्याला शोधावं लागेल. पण एकदा का क्लिअर झाला ना की तो कोण आहे, त्यानंतर तो आहे आणि मी आहे. सोडणार नाही मी त्याला. काय काम करतोय मी. या मांजरांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. आनंदी, एक ना राजकन्या होती, अगदी तुमच्यासारखी सुंदर. एके रात्री तिच्या खोलीत एक एंजल येतो. तो एंजल तिच्या संपूर्ण खोलीत ना फुलं पसरतो आणि मग सकाळी जेव्हा ती राजकन्या उठते तेव्हा ती बेडवरून तिचा पाय खाली ठेवायला जाते, तेव्हा तिच्या पायांना फुलांचा स्पर्श होतो. फुलांचा वास. भावना, गोष्टीत अँजलने फुलं टाकले होते ना, तर तशीच इथे एका अँजलने टाकले असणार. नाही आनंदी, खऱ्या गोष्टीत कधीच नसतात एंजल. तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी अँजलच आहोत ना. मग तुझ्यासाठी मीच टाकलेत फुलं. आनंदींनी हे करणं शक्यच नाही. मी रूम मध्ये आले तेव्हा तरी ते फुलं नव्हती. मग
कुणी केलं असेल हे? काय हो, काय झालं? अगं काय झालं काय, आज जरा जास्त जेवलोय, पोट ना जड झालेलं आहे आता. नाही म्हणजे माझ्या एक लक्षात आलंय, काय? बायकोच्या हातचं जेवण एवढं गोड नाही लागत तुम्हाला. अगं बायकोच्या हातचं जेवण गोड लागतच, पण जावयानं केलेलं जरा जास्त गोड लागलं इतकंच. हो का? बरं मी काय म्हणते, बाहेर एक फेरी मारून या ना, बरं वाटेल. अगं लक्ष्मी एकट्यानं कशाला, मी तर म्हणतो सगळे जाऊया शतपावली करायला. अगं जानू बरोबर किती दिवसात शतपावली झालेली नाहीये. हा जानू आलीच. चल जानू आपण सगळे शतपावली करू, चल सगळे जण जाऊया. चल चला, ये. चला. बाबा हा थांबा. यांना जर कळलं की मला घराचं दारही उघडता येत नाहीये तर काय वाटेल? काय ग, काय झालं? थांबायला का सांगितलं जानू? मी एकदा जयंतला विचारते ना. अगं त्यात काय विचारायचं? विचारते म्हणजे तोही आमच्यासोबत बाहेर येतोय का असं विचारते. बर जरा थांब तू. वेंकी वेंकी बाबा जयंतला खाली घेऊन ये, बोलाव त्याला. मी काय म्हणते, आज फेरी मारायला जातोच आहे, तर मग गाणं व्हायला हवं इथं. हो हो जानू अगं किती दिवस झाले तुझं गाणं ऐकलं नाहीये, आज छान गाणं म्हणून दाखव. हा आता सगळे बाहेर शतपावली करायला चालले. हे जर जयंतला वेंकी दादाकडून कळलं तर तो चिडेल का? माझ्याशी बोलायचंय. काय? मला सगळ्यांनी बोलवलंय का? काय झालं असेल? जानूने काही सांगितलं तर नसेल ना? येतो मी. काय ग विचार करून झाला का, ठरवलंच का कुठलं गाणं ते? हो किती मागे लागताय. अरे म्हणजे काय? गाणार ती, असं काय? मी काय म्हणते, आपण आता अंगणात जाऊया का? आभाळ छान दिसत असेल ना तिकडून. काय हो? चालेल चल निघूया. बरं आई चल, येतेस ना तू पण? नाही रे बाबा, अरे माझे गुडघे दुखतायत, मी नाही येत, तुम्हीच जाऊन या. अगं बाई तुम्ही सांगितलं नाही. नाही नाही, कोणी कुठे जायची गरज नाहीये, आम्ही थांबतो तुमच्या बरोबर. अगं कशाला, तुम्ही जा, बँकी थांबेल माझ्यापाशी. सासूबाई आहो. नक्की ना ग? बरं चला निघूया. लक्ष्मी पण हा दरवाजा उघडायचा कसा? हा हे काही समजत नाही नक्की. हा दरवाजा ग कसा उघडायचा? उघड ना. बाबा अहो मलाही माहित नाहीये हे दार नक्की कसं उघडायचं, पण आता मी हे तुम्हाला कसं सांगू? अरे कुठे निघालात सगळे? अरे जयंत तू बनवलेला पुलाव इतका छान होता ना, खूप खाल्ला गेला आणि त्यामुळे पोट झालंय जड, म्हणून शतपावली करता जातोय. चल तू पण. हो चला ना. हो आलोच. पण एकच मिनिट, मला जो डॉक्टरांनी मेडिसिनचा डोस दिलाय ना तो घेऊन येतो. नाही नाही, ते चुकवू नका, ते घ्याच. जानू ते मेडिसिन्स. हो
हॅरी, बाय गॉड्स ग्रेस तुझा बिझनेस खूप छान सुरू आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे बघ ना, तू रोज सकाळी लवकर उठतोस, तुझं आवरतोस, शॉपमध्ये जाऊन इतकी मेहनत करतोस, थकतोस आणि मग रात्री उशिरा घरी येतोस. दादाकडे नक्कीच बरेच पैसे असणार आहेत. काय करू? मी त्याला विचारलं तर तो मला 1 रुपया सुद्धा देणार नाही. पण मग मी 9 लाख रुपये आणू कुठून? लोनचा हप्ता कसा भरू? तुला माहिती आहे हरी, मला तुझ्याकडे बघून खूप छान वाटतं. तुला हळूहळू बिझनेस सेन्स येतोय. पण आता मला कळतंय, तुझं हार्ड वर्क बघून ना नक्कीच आपल्या शॉपचे नवीन ब्रँचेस सुरू होतील. काय करू म्हणजे दादा मला पैसे दे, माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कर असं सांगू का? पण नाही, हे तर तो अजिबात ऐकणार नाही. ही रिस्क तो कधीच घेणार नाही. हॅरी, हॅरी, हं? काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलतेय मी. सॉरी, मी म्हणजे माझ्या डोक्यात ना ते हिशोबाचं चाललेलं म्हणून सॉरी. हॅरी, अरे बस कर तुझा हिशोब आता. रिलॅक्स, आराम कर आता. दमला असशील ना? गुड नाईट. गुड नाईट. आराम कर. तरी काय झालं आणि कुठल्या गोळ्या? तुझ्या तर सगळ्या गोळ्या संपल्यात ना? आय नो. पण बाहेर हे काय चाललंय तुमचं? हे बाबा असं म्हणत होते की नुकतंच जेवण झालं तर बाहेर जाऊन फेरफटका मारून येऊया. शानू, तुला माहिती आहे ना, आपण यावेळी कधीच बाहेर पडत नाही. त्यात फेरफटका मारायला तर कधीच नाही, अजिबात नाही. हो जयंत, माहिती आहे मला. पण आता हे मी आईबाबांना कसं सांगू? मला तू यावेळी रात्रीची बाहेर पडलेली अजिबात आवडणार नाहीयेस. ओके? आय नो आई बाबा सोबत असतील, पण तरी नाही. हे बघ, तू काही कर, आई बाबांना कन्व्हिन्स कर, त्यांना बोल की आपण घरातच थांबूया. छान, तू माझ्यासाठी एवढं करशील ना?